हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रीती जेनिक्स. सो आज आहे 27 डिसेंबर आणि वर्ष संपायला फक्त काही दिवस उरलेत. सो आजचा व्लॉग खूप सिम्पल, थोडंसं प्लॅनिंग, थोड्याशा गप्पा आणि पॉझिटिव्ह वाइब्स देणारा नक्की असणार आहे. तसंच आज आहे आपल्या सल्लूबाईचा बर्थडे. सो हॅपीस्ट बर्थडे सलमान खान. आज सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटतंय आणि थंडी पण छान पडली. सकाळी उठताच मनात एक विचार आला की टाइम खूप फास्ट जाते. म्हणजे आत्ताच 1 जानेवारी सेलिब्रेट केला आणि आता डिसेंबर सुद्धा आला आणि आपण कुठे आहोत. खूप म्हणजे असं काय काय गोष्टी राहून गेल्या त्याच्यामुळे थोडस प्रेशर आल्यासारखं वाटतंय. बट नवीन वर्ष पण येणार आहे ना, सो पॉझिटिव्ह वाईब्स तर घेऊन येणारच आहेत. तुम्हाला पण माझ्यासारखंच फील होतंय का? कमेंट मध्ये मला नक्की सांगा. सो गाईज, आज म्हणजे आता नुकताच क्रिसमस सेलिब्रेट झाला आणि अं, कुठे कुठे असं काय काय घडलं की बघून खूप वाईट वाटतंय. मी असं विचार करते की आपला लहानपणी किती छान दिवस होते की आपण कुठली म्हणजे आपल्यात कुठलंच असं हे नव्हतं, रेस नव्हती किंवा रेल नव्हती. आपण आनंदाने सगळ्यांमध्ये म्हणजे पार्टिसिपेट होत होतो किंवा सगळ्या रिलिजन्सचा आपण रिस्पेक्ट करत होतो. बट तसं आता राहिलं नाही आहे. खूप इतकं गलिच्छ प्रकार घडला आता क्रिसमस टाईमला ना. मला असं वाटतं की लोकांना एकमेकांचा आनंद मिळवत नाही आता. आणि खूप वाईट गोष्ट आहे की माणुसकी राहिली नाही आहे, ॲक्च्युली उरलीच नाही माणुसकी नावाची गोष्ट. मला एकच गोष्ट सांगायची की कोणत्या म्हणजे असं मला कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही बोलायचं, पण पक्षासाठी आपण नाही, आपल्यासाठी पक्ष असतो. आपले जे हक्क आहेत किंवा आपले जे आपल्याला फॅसिलिटीज मिळण्यासाठी पक्ष निर्माण केले असतो, ना की आपण कुठल्या तर पक्षाला इन्फ्लुअन्स होऊन आपण ते काही पण करणार, दुसऱ्यांच्या भावना दुखावणार किंवा डिसरेस्पेक्ट करणार कुठल्याही रिलिजनचं. ते मला पर्सनली आवडत नाही. त्यामुळे एवढं म्हणजे असं वाईट वाटतं ना, मी सांगू नाही शकत तुम्हाला. बट खरंच गरज आहे लोकांनी सुधारायची. कारण की लोकांचा जो हित चिंततो किंवा लोकांसाठी जो उभा राहतो तो जेलमध्ये आहे. आणि जो लोकांसाठी किंवा मानवतेसाठी जो काय म्हणायचं, मानवतेसाठी जो आघात आहे किंवा मानवतेच्या विरोधात आहे असा जो माणूस आहे तो बेलवलते. ही रियालिटी इंडियाची झाली आणि आपण देशापेक्षा जगाला दाखवायला लागूया आपण की बघा तमाशा बघा आमच्या भारताचा है ना. बेकार परिस्थिती आहे. बट सो एक गोष्ट म्हणजे अजून की डेली ब्लॉगिंग इज नॉट अ जोक. खूप म्हणजे दररोज कॅमेरा घ्या हातात आणि काही बोला, त्याला बिल्डिंग लागते ॲक्च्युली. कारण की दररोज बोलायचं, दररोज कॅमेरा फेस करायचा किंवा कधी कधी आपलं मोटिवेशन हाय लेवल असते, कधी कधी झिरो लेवल असते, पण तरीसुद्धा दररोज व्लॉगिंग करणं हे एक डिसिप्लिन आहे. आणि तुम्ही जो कोणी कॉन्टेंट क्रिएटर असाल ते माझ्या गोष्टीला रिलेट करत असाल नक्कीच. सो आपण पब्लिकली किंवा असं फेस करतो किंवा आपल्यात बोलायला एक हे येतं ना, कॉन्फिडन्स येतो. खूप छान वाटतं ना कॉन्टेंट क्रिएशन करायला किंवा व्लॉगिंग बनवायला. सुरुवातीला सगळ्यांनाच असं हे होतंय, बट एकदा आपण त्यामध्ये आलो की सवय होऊन जाते सगळ्या गोष्टीची.
सो गाईज, मी आत्ता काही नोट्स काढते आणि थोड्या वेळानं मी माझे न्यू इयर्सचे गोल लिहिणार आहे. गोल्स आहेत ते लिहिणार आहे ॲक्च्युली. ज्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असणार आहे, सेल्फ केअर असणार आहे, पॉझिटिव्ह माइंडसेट आणि ऑब्व्हियसली कॉन्टेंट इम्प्रूव्हमेंट असणार आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे गोल्स आहेत माझ्यासमोर, ते मी लिहून काढणार आहे. लिहून काढायचं कारण म्हणजे बघा, ह्या वर्ष आता हे वर्ष संपत आलंय, तर मला असं वाटतं की काय काय गोष्टी माझ्याकडनं झाल्या नाहीत किंवा मी ते विसरले, मला करायच्या होत्या. पण आता असं बेचैनी फील होते की नाही, या गोष्टी माझ्याकडनं राहिल्या नाही, मी कसं काय या गोष्टी विसरले. तर मग मी हे न्यू इयरच्या आधीच लिहून का करते, कारण की 2026 पूर्ण मला काय काय करायचं आहे किंवा काय काय अचीव करायचं आहे हे मी सगळं लिहून काढणार. याच्यामुळे मला प्रत्येक वेळी आठवण होईल की मला गोष्ट करायची आहे किंवा मला काहीतरी साध्य करायचं आहे. मग माझे काय प्लान्स असतील, मोठे मोठे ब्लॉग्स असतील किंवा अजून कुठला मला बिझनेस चालू करायचा असेल किंवा असं काही, मी हे लिहून काढणार आहे. माझी दीदी ना मला प्रत्येक वेळी म्हणते की तू एक विजन बोर्ड तयार कर, विजन बोर्ड तयार कर. बट ते माझ्याकडनं राहतंय. मग यावर्षी मी एक विजन बोर्ड नक्की तयार करणार आहे, ज्याच्यामध्ये मला माझ्या लाईफमध्ये काय अचीव करायचे आहेत त्या गोष्टी मी त्या बोर्डवरती तयार करणार आहे. विजन बोर्डचा अजून एक फायदा म्हणजे ते सारखं आपल्या माइंडमध्ये राहतं की बाबा ही गोष्ट आपल्याला अचीव करायची आहे. सो तो विजन बोर्ड मी नक्की तयार करणार आहे यावेळी. बाकीचं असं मोठे काही हे नाहीत माझे. बट हां, मला स्वतःला आनंद देईल आणि माझ्या फॅमिलीला प्राऊड फील होईल अशा काही गोष्टी आहेत त्या मला या वर्षात नक्कीच अचीव करायच्या आहेत. सो मी ते सगळं लिहून काढणार आहे आता. आणि माझ्यासोबत तुम्ही पण विजन बोर्ड तयार करायला घ्या की खूप छान वाटेल तुम्हाला पण. सो गाईज, आत्ता आमच्या घरात बनवत आहे मम्मी माझा फेवरेट भात, जो की आपली चिकनची करी असते ना, लेफ्ट ओव्हर करी, चिकनच्या करी चा मसाला पूर्ण मम्मी गाळून घेते आणि त्याच्यामध्ये राईस टाकून त्याला फोडणी वगैरे देते. आहा, खूप छान लागतं. कसला भारी वास यायला लागलाय माहितीये तुम्हाला. आता मजा झाली. मी शेंगदाणे खायचं म्हणून घेतलं होतं जवळ आणि त्याच्या जवळच असं लसूण होतं आणि माझा हात बरोबर लसणामध्येच गेला. असं नशीब तोंडात नाही घातलं. सो आता मम्मी बनवत आहे मेथीची भाजी. त्यासाठी मम्मीला शेंगदाण्याचा कूट हवा होता. सो फ्रेंड्स, हे बघा माझं फेवरेट प्रोडक्ट आहे, निव्हियाचा लिप बाम, जो मला थोड्या थोड्या वेळानंतर लागतो, म्हणजे लागतोच. I can't live without this.
सो गाईज हा बघा मी मगाशी सांगितलेला लेफ्ट ओव्हर चिकन करीचा राईस. स्मेल तर एवढं भारी यायला लागलाय. गरम गरम आहे का? सो गाईज आत्ता संध्याकाळ होत आली आहे आणि दिवस संपताना मनात एक ग्रॅटिट्यूड नेहमीच असतं की बाबा आजचा दिवस खूप सुंदर गेला, खूप चांगला गेला. सो मी आजचा व्लॉग इथं संपवते आणि कसा वाटला माझा आजचा सिंपल व्लॉग आणि तुमचे काय न्यू इयर रिझोल्युशन असतील ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि पुन्हा भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा. बाय, टेक केअर.